नमस्कार मित्रांनो. डॉक्टर सुनीती वैद्य, इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्स. आज आपण या सदराखाली बघणार आहोत की एखाद्याच्या मनामध्ये कुतूहल कसं निर्माण करायचं, किंवा आपण जर त्याला काही संशोधक, शास्त्रज्ञ, अभियंता यांच्यापैकी किंवा अगदी डॉक्टर, इंजिनियर यासारखं जर काही त्याला करायचं असेल तर लहानपणापासून, म्हणजे अगदी वयाच्या 10व्या वर्षापासून कसं काय त्याचं आपण जडणघडण करायची, त्याच्यावरती काय आपण मेहनत घ्यायची, हे या आपण प्रेझेंटेशनमध्ये बघणार आहोत. म्हणून त्याला नावच असं दिलं आहे की चला छोटे अभियंते, शास्त्रज्ञ, संशोधक होऊयाच. पण ते करताना उद्देश आपला असा आहे की त्याचं कुतूहल, क्युरिओसिटी जी आपण म्हणतो ती त्याची डेव्हलप झाली पाहिजे. त्याच्या मनामध्ये असा एखादा किडा वळवळला पाहिजे की ज्याने तर जे काय त्याला समोर दिसेल ते कसं बनलं आहे, का बनलं आहे, त्यासाठी काय काय साहित्य लागलं असेल, किती पार्ट्समध्ये बनवलं असेल, हे कुतूहल त्याच्यात जागं करून ते त्याला ॲक्च्युली प्रयत्न करून द्यायचे की ते उघडून द्यायचं. किंवा तसं एखादी जवळपासची गोष्ट आपण त्याला बनवायला शिकवायची. मग ते बनवताना काय काय प्रॉब्लेम्स येतात ते करायचे. अशा पद्धतीने आपण हे एक प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. पहिलेच आपण उदाहरण घेतो आहे की एक रेफ्रिजरेटर जर आपण घेतला तर बघा त्याच्यामध्ये किती प्रकारचे पार्ट्स त्याच्यामध्ये लागतात. आपण रेफ्रिजरेटर वापरायचा कसा हे पटकन शिकतो, पण तो बनवण्यासाठी त्याला काय काय लागतं किंवा किती पार्ट्स त्याचे असतात, त्या प्रत्येक पार्टचं ड्रॉईंग करायला पाहिजे, डिझाईन करायला पाहिजे, मटेरियल ठरवायला पाहिजे, त्याची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ठरवायला पाहिजे. त्यानंतर तो पार्ट आणि दुसरा पार्ट एकमेकाला बरोबर जोडले गेल्यानंतर त्याची जी असेंब्ली चालू करतो आपण, असं करून सगळं हे जे कपाटासारखं आपल्याला जो रेफ्रिजरेटरचा बाहेरचा भाग दिसतो, ह्या सगळ्या ह्याच्यात ते सगळं व्यवस्थित फिट बसलं पाहिजे. त्याच्या आतमध्ये इंटरलॉक्स असले पाहिजेत की दरवाजा उघडल्यावरती काय होईल, दरवाजा बंद केल्यावरती काय होईल, आतमध्ये टेम्परेचर जे काय आपण सेट केलेलं असतं ते आलं नाही आलं, बाकीचे कंट्रोल्स आहेत. नवीन नवीन आधुनिक रेफ्रिजरेटर्स आहेत त्याच्यामध्ये ह्युमिडिटी कंट्रोल करता येते, फ्रेशनेस त्याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिजन कंटेंट लेवल किती आहे ते बघता येतं. असं सगळ्या पद्धतीने केल्यानंतर आपल्याला समजतं की आपण जे बाहेरनं वापरतो आणि त्याच्या आतमध्ये बनवायला लागलेले जे पार्ट्स यांचं संयोजन करणं, प्रत्येक पार्टचं उपयोग काय आणि कसा करायचा आहे, त्याच्या लागणाऱ्या प्रॉपर्टीज, गुणधर्म काय असायला पाहिजे ते ठरवायचं आहे. तसं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याच्यावरती विचार करावा लागतो. ही आणखीन काही उदाहरणं बघूया आपण की इन्व्हेन्शन्स म्हणजे सतत सुधारणा होत गेलेल्या आहेत. आपण इथं बघतोय उजवीकडे आधीचे जे आपले फोन होते ते, आणि त्या फोनचा आता आपण इतकं छोटंसं, आधीचा हा जो फोन होता फक्त त्यातनं आवाज यायचा आणि त्याला 2 भाग होते, जड होता, 2-3 किलोचे सुद्धा फोन असायचे. त्याच्यानंतर डिजिटाईज झालं, त्याच्यानंतर मग आपण त्यात सुधारणा करत करत आता इतका छोटा मोबाईल आणला आहे की तो फोनचं सोडून फोन व्यतिरिक्त आपल्याला कितीतरी सुविधा देत असतो आणि आपल्या छोट्याशा खिशातनं तो घेऊन कुठेही आपण जाऊन त्याच्यावरती काम करत असतो. म्हणजे ही जी प्रगती जी आहे ती जशी स्टोन एज, म्हणजे ज्यावेळेला आपलं सगळं काम आपण दगडांच्या मार्फत करायचो, तिथपासनं मानवाने जी प्रगती चालू केलेली आहे ती प्रगती सतत दर वर्षी, दर महिन्याला, दर आठवड्याला काहीतरी नवीन नवीन आपण त्याच्यामध्ये सुधारणा करत असतो. मानवी शरीराची रचना इतकी कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी कॉम्पॅक्ट करून बरोबर त्या ठिकाणी बसवलेल्या आहेत. त्याची पॉवर कधीच संपत नाही, जात नाही. आणि तसंच आपलं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते हृदय आहे. पण हेच हृदय आपण जेव्हा एक छोट्याशा कणातनं तयार होत असतो, छोट्याशा बाळापासून आपण मोठे होत असतो
आणि हे जे आता इथे हृदय दिसत आहे हे आर्टिफिशियली मानव निर्मित हृदय आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स आपण घेतलेले आहेत आणि ते त्याच्यात बसवलेले आहेत आणि ते हृदयासारखंच काम करेल. हृदय एवढंच जागेमध्ये आपल्याला बसवता येईल मानवाच्या शरीरात, पण त्याचं वजन कमी कसं करायचं, आणखीन जे मेंदूकडनं ह्याला कंट्रोल असतो तोच कंट्रोल इथे कसा आणायचा, का आपण आर्टिफिशियली दुसरा बाहेरनं त्याला काही कंट्रोल द्यायचा. किती विषय आपल्याला एका कल्पनेच्या पलीकडे आपल्याला जाऊन बघायला लागतं. तेव्हा ही जी आपली मानवाची प्रगती झाली आहे, स्टोन एजपासनं जे आपण नवीन नवीन दरवर्षी दर महिन्याला रिसर्च करतो आहे, संशोधन करतो आहे आणि त्यातनं नवीन नवीन घडामोडी किंवा नवीन प्रॉडक्ट होत आहेत, प्रोसेसेस येत आहेत, प्रकल्प होत आहेत, ते सगळे आपल्याला बघायचे आहेत. 21व्या शतकात आपल्याला आज आव्हानं खूप आहेत. कल्पनेच्या किंवा मनात जे आपलं येतं त्या गोष्टी करायची, आजमावण्याची गरज आज आपल्याला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मूलभूत अंडरस्टँडिंग जर असेल आपल्यामध्ये, तरच आपल्याला ती संधी घेतल्यावरती आपण ती यशस्वीकडे वाटचाल करू शकतो. त्यासाठी अर्थातच हिंमत हवी, करेज हवी. स्पर्धात्मक जग आहे, त्या जगामध्ये आपल्याला कम्पीट करायचं आहे. त्याचं ज्ञान असायला पाहिजे, त्याची जाणीव असायला पाहिजे. आणि हे सगळं डेडली कॉम्बिनेशन, घातक संयोजन, शिक्षण, कौशल्य आणि वृत्ती याची आपल्याला सतत बदलणाऱ्या राजकीय परिस्थिती आणि त्याच्यावरती जे काय आपण 140 कोटी भारतीय आहोत त्यांची ह्याच्यापुढची वाटचाल कशी करायची हे आपल्याला ठरवायचं आहे. मग त्यासाठी एक्सपोजर, मुलांना सगळं माहिती असणं अगदी, किंवा त्यांना समजायला लागतं तेव्हापासून प्रयोग करण्याची मुभा आपण द्यायला पाहिजे. त्यातनं त्यांना सखोल ज्ञान समजावून द्यायला आपल्याला पाहिजे. कसं बनलेलं आहे ते विचार करायची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये जागृत करायला पाहिजे. आणि अशा प्रकारचे ज्यावेळेला आपण त्यांच्यामध्ये काही ट्रेट्स किंवा आपण त्यांच्यामध्ये जर काही नवीन कल्पना, त्यांच्या डोक्यातल्या जी काय मॉडेल्स किंवा बाजारपेठेमधनं पेटंट कशी डेव्हलप करायची, अशा वेगवेगळ्यांची शिक्षणं आपण जर दिली तर मला वाटतं आपला भारत देशाचा विकास लवकर होईल. आता व्याख्या जर आपण बघितली तर वैज्ञानिक आणि गणितीय तत्वाचा वापर करून विविध रचना, यंत्र यांची प्रणाली, डिझाईन, बांधणी करायची, ह्याच्यामध्ये एक अभियंता किंवा इंजिनियर इन्वॉल्ड असतो. असंख्य त्याच्यामध्ये फाटे आहेत, असंख्य विषय आहेत. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेटलर्जी, केमिकल, सिव्हिल, आपण किती म्हणू तेवढे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. आणि या सगळ्या प्रकारांची ज्यावेळेला आपण सांगड एकत्र घालतो त्यावेळेला आपल्या त्या पदार्थाची किंवा त्या प्रॉडक्टची आपल्याला आतमधली रचना आणि त्याचं संयोजन कसं केलं आहे हे कळतं. आणि हे कळायची ताकद किंवा ते कसं कळवून घ्यायचं, त्याच्यावरती कसं रिव्हर्स इंजिनिअरिंग जे आपण म्हणतो की उलटं बनलेला प्रॉडक्ट उघडून बघून त्यातनं शिकणं आणि तो कॉपी करायला पाहिजे असं नाही, त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करता येईल आपल्याला, किंवा अगदी सुरुवातीला जरी कॉपी केला आपण तरीसुद्धा बनवताना आपल्याला किती असंख्य डिफिकल्टीज येतात. असेंब्ली, टेस्टिंग, त्याचं सर्व्हिसिंग, मार्केटिंग, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान हे लवकरात लवकर आपल्याला घेता यायला पाहिजे. आता कुठलीही आपण जेव्हा ॲक्टिव्हिटी चालू करतो तेव्हा काही त्याला नियम असतात किंवा त्या पद्धतीनेच तो खेळ आपण खेळत असतो. किंवा एखादं गायन असेल, रंगकाम असेल, चित्रकला असेल तर ती त्या पद्धतीनेच करतो. तसंच हे जे आपण एक संशोधन करणार आहोत किंवा प्रत्येक पदार्थाची जर आपल्याला त्याची संरचना कशी आहे हे समजून घ्यायचं असेल तर हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये सांघिकपणा
म्हणजे आपण टीमवर्क जे म्हणतो ते एक सतत आपल्याला यायला पाहिजे, करता यायला पाहिजे आणि टीमवर्कवरती खूप विश्वास असायला पाहिजे. सतत शिकत राहायला पाहिजे. एकदा मी शिकलो आणि आता मी सर्वज्ञानी झालो असं होत नाही. आपल्याला सर्जनता पाहिजे, थोडीशी क्रिएटिव्हिटी पाहिजे, त्याच्यामध्ये नवीन काहीतरी करून बघायची उमेद पाहिजे, धाडस पाहिजे आणि ते प्रत्यक्षात करण्यासाठी जो काही पेशन्स लागतो, त्याच्यासाठी जो थोडासा आपल्याला संयम सांभाळायला लागतो, तो संयम आपल्याला सांभाळायला पाहिजे. हे करताना अनेक त्याच्यामध्ये डिफिकल्टीज येणार आहेत, समस्या येणार आहेत, तर ते सोडवण्याची आपल्याला आपण एक आपली प्रणाली तयार करायला पाहिजे की एखादी गोष्ट जर आपल्याकडनं चूक झाली किंवा सेटबॅक आला किंवा जर काही समस्या आली तर ती सोडवण्यासाठी काय आपण व्यवस्थितपणा त्याच्यामध्ये आणू शकतो. आणि स्पेशली आपण ज्या वेळेला त्याच्यामध्ये एक विश्लेषणात्मक म्हणजे त्याचं 5S आपण करतो, प्रत्येक गोष्ट जागच्या जागी ठेवतो आणि त्याचं नियोजन करतो. तसंच कुठलीही समस्या आली की त्याचं आपण फिशबोन डायग्राम किंवा 5Y ॲनालिसिस करतो की ती का असं करत एकसारखं त्याच्या अगदी मुळापर्यंत जात नाही, तिथपर्यंत आपल्याला ती नीट व्यवस्थित समजत नाही. मग हे करण्यासाठी आपल्याला काही मॅनेजरियल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, सायंटिफिक, मॅथमॅटिकल, फंडामेंटल सायन्स अशी काही कौशल्य आपल्याला करावे लागतील. लॉजिकल थिंकिंग, तार्किक विचार जो आपण म्हणतो तो आपल्याला त्याच्यामध्ये आणावा लागेल. हे रँडमली काही न करता प्रत्येक जो पुढचा वाय आपण करणार आहोत तो पहिल्या वायशी कसा निगडीत आहे आणि प्रत्येक ह्या ॲनालिसिसमध्ये जो आपण डिटेल्स, प्रत्येकाचं ओपिनियन, प्रत्येकाचा विचार जो आपण त्याच्यामध्ये घेतो त्याचा व्यवस्थित तपशील मांडून त्या मांडलेल्या तपशिलाचं मॅथमॅटिकल मॉडेलिंग जर आपण तयार करू शकलो, गणितीय क्षमता आपण जे म्हणतो, की प्रत्येक गोष्टीचं जर इक्वेशन आपण काढू शकलो तर ते सोडवणं सोपं पडतं आणि ते इक्वेशन प्रत्येक वेळेला ते तसंच्या तसं अप्लाय होईल इथपर्यंत आपल्याला ते इक्वेशनमध्ये परफेक्शन आणायचं आहे. आणि ज्या वेळेला आपण एखाद्या याचं समीकरण लिहू शकतो त्याच वेळेला आपलं संशोधन पूर्ण झालं. आणि हे सगळं करण्यासाठी जसं सांघिकपणापासून आपण सुरुवात केलं तसं शेवटचं महत्त्वाचं आहे की लिडरशिप. टीम चांगली असून फायदा नसतो, त्याला कॅप्टनही आपल्याला चांगला लागतो. आविष्कार जे होत असतात ते कसे होत असतात, त्याची पहिली पायरी काय, दुसरी पायरी काय, वेगवेगळे जे त्याचे चरण आहेत ते कसे आपल्याला समजायचे, की आपण एखाद्या कल्पनेचं जर आपण म्हणजे विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा त्याचं व्यवस्थित दस्तऐवज तयार करणे, डॉक्युमेंटेशन. नुसती संकल्पना डोक्यात असणं फायदा नाही आहे, ती कागदावरती नीट लिहिली गेली पाहिजे, सगळ्या लोकांना ती समजली पाहिजे. त्याच्यानंतर मग ते बनवणारी, त्याचं मार्केट करणारी त्या संस्था, त्यांचं आपल्याला बघायला पाहिजे. त्याच्यानंतर मग एक व्हाईट पेपर जी आपण म्हणतो, श्वेतपत्रिका, ती तयार करायला पाहिजे की याच्यामध्ये काय काय चुका होऊ शकतील, काय काय असुविधा होऊ शकतील, काय प्रकारच्या समस्या येऊ शकतील आणि ते सोडवायच्या कसं, किती खर्च होईल, किती वेळ लागेल, किती मॅनपॉवर लागेल, किती माणसं याच्यासाठी लागतील, किती जागा लागेल. आणि हे असं सगळं तयार करून मग आपण त्याचं डिझाईन केलं, डिझाईनवरनं प्रोटोटाईप करतो म्हणजे एक त्याचं मॉडेल बनवतो. त्यानंतर मग आपण जर त्याला आपल्याला खात्री असेल तर पेटंटसाठी आपण त्याचं ॲप्लिकेशन करतो. आणि मग जर त्याचा लायसन्स घ्यायचं असेल तर ते लायसन्स घेऊन उत्पादन कसं करायचं, किती करायचं, याचे एक नियम आपण आपल्या मनात ठरवतो आणि त्याप्रमाणे आपलं काम चालू करतो. आता इथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज तुम्ही बघताय की आपल्याला ते आपण एखादा त्यातला बघूया व्हिडिओ, आपल्याला इथे येतोय का.
आपल्याला येत नाही व्हिडिओ. आपण बघूया, ह्या सगळ्या लिंक्स आपण दिलेल्या आहेत की त्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आपण ॲड करू शकतो. जो आपल्याला उत्पादन करायचं त्याचे डिटेल्स माहिती पाहिजेत, तो भाग कसा बनवायचा, प्रत्येक पार्ट. मगाशी आपण जे रेफ्रिजरेटर सुरुवातीच्या स्लाईडमध्ये बघितलं ते एकत्र कसे करायचे, असेंब्ली कशी करायची, चाचणी टेस्टिंग कसं करायचं, आणि मग जो त्याचा शेवटी उपयोग करणार आहे त्याच्याकडे नेऊन त्याच्या चाचण्या ज्यावेळेला आपण पूर्ण करतो त्यावेळेला हा एक प्रॉडक्ट मार्केटमध्ये जाण्यासाठी तयार होतो. त्यामुळे कुतूहल जे असतं त्याच्यापासून आपण थोडीशी जोखीम, रिस्क टेकिंग ॲबिलिटी, आपण जोखीम घेण्याची क्षमता, त्याच्यामधलं इंट्युशन, आपल्याला अंतर्ज्ञानाने काही आपल्याला माहिती मिळत असते, आपल्याला समज असते, तर ती प्रत्यक्षात उतरवायची असते, संशोधन करायचं असतं आणि त्याप्रमाणे तपशील, सूक्ष्म तपशील घेऊन आपण त्याचं प्रोडक्शन करायचं असतं. बाप्पा मोरया 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 रे मोरया रे बाप्पा मोरया मोरया आता इथे तुम्ही बघितलं की साधा गणपती, किती सुंदर गणपती बनलेला आहे. पण त्यासाठी जर आपण चांगली टूल्स, त्यासाठी जर आपण चांगल्या प्रकारचं जर प्लॅनिंग केलं आणि प्रत्येक भाग कसा वेगळा करून तो एकमेकाला चिकटवला, एक किती सुंदर उदाहरण या इथे या मातीच्या सुबक गणपतीमध्ये करायचं. आणि त्यासाठी लागणारी जी टूल्स आहेत, कुठे ताटली वापरली आहे, कुठे चमचा वापरला आहे, कुठे सूपचा चमचा वापरला आहे, आणि त्यातनं हे बेसिक शेप करून आपण पुढे आणलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण जर काम केलं तर आपल्याला हे खूप सोपं, म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे आपण गणपती विसर्जन करतो त्या शेतांची काय वाढ लागत असेल, शेतांची काय वाढ लागत असेल, कोणालाही ते कळत नाही. कोणालाही ते कळत नाही. राजेंद्र भट छान एक पुस्तक लिहिले, शेती आणि गणपती पूर्वी कसा व्हायचा गणपती पूर्वी कसा व्हायचा कोकणात, शेतातली माती आणायची, त्याचा गोळा करून आकार द्यायचा, त्याचा गोळा करून आकार गणपती दिसो न दिसो, तो भले गणपती दिसो न दिसो फरक नाही पडतो. तो आकार दिल्यानंतर त्याच्यावर तुम्ही ते अष्टपत्री वाहता, दही दूध त्याला तुम्ही अर्पण करता, दही दूध त्याला तुम्ही अर्पण करता, पंचामृत त्याच्यावर टाकता, टाकता, पंचामृत टाकता, त्याच्यावर साखर टाकता, गुळ टाकता, सगळं. त्या मातीमध्ये मायक्रोब्स असतात, त्या मातीमध्ये मायक्रोब्स असतात. आणि गणपतीचा सण कधी असतो, जेव्हा गणपतीचा सण कधी असतो, जेव्हा पोटऱ्यांमध्ये दूध भरत असतं, हाताच्या पोटऱ्यांमध्ये दूध, त्याचा दाणा तयार होण्याची प्रोसेस, दाणा तयार होण्याची प्रोसेस झाली. त्यावेळेला ना भाताला सगळ्यात जास्त विटॅमिनची वेगवेगळ्या न्यूट्रियन्टची गरज, म्हणजे वेगवेगळ्या न्यूट्रियन्टची गरज. आता जेव्हा तुम्ही ती माती घेतली, त्या मातीवर तुम्ही दही दूध, त्या मातीवर तुम्ही दही दूध, त्या मातीमध्ये बॅक्टेरिया आहे, दही दूध तुपावर तो बॅक्टेरिया प्रचंड वाढतो. इट्स अ गुड बॅक्टेरिया. त्याच्यामध्ये तो गोडवा पण आलेला आहे, त्याच्यावर तुम्ही त्या सगळ्या पत्री टाकता, त्याच्यावर तुम्ही त्या सगळ्या पत्रीतले सगळे औषधी गुणधर्म असतात ना, ते त्या मातीमध्ये उतरतात. आणि मग गावातली लोक जाऊन गावाच्या वरच्या अंगाला जातात, आणि तिकडे त्या गणपतीचं विसर्जन आणि ते पाणी सगळ्या शेतांमध्ये टॉनिक यू आर गिव्हिंग टू द एंटायर, आणि गावातली सगळी लोक जेव्हा अशा पद्धतीने गणपतीचं विसर्जन करतात तेव्हा न्यूट्रिएंट्स यू आर पुटिंग इन द वॉटर, आणि ते सगळं पाण्याद्वारे त्या शेतामध्ये पसरतं. आता कोकणामध्ये 1.5 दिवसाचा गणपती का, कारण कोकणातलं क्लायमेट हॉट अँड ह्युमिड असतं. तुम्हाला 1.5 दिवसामध्ये ते तुमचं कल्चर तयार होतं. तुम्ही थोडंसं पुण्या साईडला गेला 5 दिवस लागला, विदर्भात गेला तुम्हाला 10 दिवस लागले, म्हणून ते गणपतीचे दिवस असे. हे खूप सायंटिफिक आहे. बघा, आपण आत्ता पहिल्या याच्यामध्ये बघितलं की मूर्ती कशी बनवायची, जो आजचा विचार आपला आहे. पण त्याच्या मागच्या आपल्या लोकांनी जे काही संशोधन केलेलं होतं, आणि जे आपण पत्री, फुलं, गोळ, दूध, दही, तूप, पंचामृत जे आपण करतो आणि त्याच्यावरती वाहतो, आणि त्यातनं काय फायदा होतो, आणि ते विसर्जन का करायचं ह्या मूर्तीचं, किती सुंदर पद्धतीने आपण शिकलेलो आहोत. आपली इतकी सुंदर संस्कृती आहे, आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात विचार केलेला आहे. आता हा विचार गेला कुठे? प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या, डीजे, त्याला
असंख्य प्रकारचे रासायनिक गुलाल, असंख्य प्रकारची रासायनिक फुलं, त्याचं डेकोरेशन, ते सगळं थर्मोकोल आणि एन्व्हायरमेंटच्या पलीकडे आहे. ह्यासाठी आपल्याला कुतूहल पाहिजे की आपण काय करतोय, कुठे चाललोय आपलं जग घेऊन, आणि ते आपल्याला बदलायचं असेल, आणि त्यासाठी हे 2 व्हिडिओ फार महत्त्वाचे. साधी आपण एक जर पुली घेतली तर त्या पुलीवरती आपल्याला बघायला मिळतं की जो आपला वजन उचललं जर डायरेक्टली तर ते गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने उचलतो, आणि तेच आपण ज्यावेळेला पुली वापरतो आणि या इकडे ज्यावेळेला एक खेचतो, या इकडे जर वरती उचललं सरळ तर गुरुत्वाकर्षणाच्या उलट या इथे ही दोरी खालती खेचणार होत आपण या पुलीवरची, तेव्हा ती गुरुत्वाकर्षणाच्या डायरेक्शनने करणार आहोत. त्यामुळे आपल्याला हे वजन सहज उचलता येतं. विहिरीतलं पाण्याची बादली काढताना आपण रहाटावरती समोर पुली असते किंवा रहाटावरती हे घेतो, ते त्याचं हेच काम आहे. आणि तसंच एका पुलीच्या ऐवजी 2 पुल्या लावल्या, 2च्या ऐवजी 3 लावल्या, त्यांची मांडणी वेगवेगळ्या पद्धतीने केली तर आपल्याला कसा भार कमी करता येतो याचं एक सुंदर ती आपण जर करून बघितलं नुसतं शिकवायच्या ऐवजी, तर मुलांना जास्त चांगल्या पद्धतीने ते कळू शकतं. आपण भिंग वापरतो तर त्या भिंगाचा वापर कसा करायचा, मग ह्या अशा प्रकारची काचेची भिंग आपण किंवा आरसे गोळा केलेले आहेत, त्याला लेझर पॉइंटर आता मिळतो तो लावता येतो, किंवा आपण साधी पेन्सिलचं एखादं लाईन मारली आणि त्याच्यासमोर ही जर वेगवेगळी भिंग वापरली तर ह्या भिंगांमुळे काय होतं ही प्रॅक्टिकल्स आपल्याला जर करता आली, त्याची फोकल लेंथ आपल्याला आपण फक्त ते शिकतो की कॉन्व्हेक्स असेल, कॉन्केव्ह असेल, अंतर्बाह्य असेल, बाह्य असेल, तर त्या पद्धतीने कसं होतं. आणि दिसते आपल्याला एखादी प्रतिमा ती काही वेळेला सरळ दिसते, काही वेळेला उलटी दिसते, काही वेळेला मोठी दिसते, काही वेळेला लहान दिसते, काही वेळेला आपण वेड्यावाकड्या पद्धतीने त्या आरशांची रचना केलेली असते की तिथे काही भाग मोठा होतो, काही भाग छोटा होतो, आणि आपल्याच आकृत्या किंवा आपले चित्र, आपलाच फोटो आपल्याला तिकडे बघताना इतकं हसायला येतं. पण ह्याच्या मागची कारणं काय आहेत तर ते आपल्याला जर शिकता आलं या इथे, तर ते आपल्या पुस्तकांमधनं आपण दिलेलं आहे, प्रात्यक्षिक करून बघितलं तर आणखीन जास्त चांगल्या रीतीने आपल्याला डोक्यात येतं. भिंग आहे, चष्मा आहे, त्याच्यानंतर कॅमेरा आहे, दुर्बीण आहे, मायक्रोस्कोप आहे, ह्या सगळ्याचा वापर आपण फक्त करतो, पण त्याच्या आधीची जी स्लाईड बघितली त्या पद्धतीने जर विचार केला तर आपल्याला कळेल की आपण ह्या सगळ्याचा वापर का करतो.
हे बघा किती पार्ट्स, छोटे छोटे मोठे मोठे पार्ट्स ह्याच्यामध्ये लागतात. नुसता मोठा दिसतो तो नाही. एखादं इलेक्ट्रिकल कनेक्शन करायचं असेल तर कशा पद्धतीचे कनेक्टर लागतील, किती वेगवेगळ्या प्रकारचे स्विचेस आहेत, एकमेकाला जोडताना नटबोल्ट किती प्रकारचे आहेत, पाणी किंवा हवा किंवा हे लीक होऊ नये म्हणून किती प्रकारचे क्लॅम्प्स आहेत आपल्याकडे, आणि ह्या अशा पद्धतीचे प्लंबिंगसारखे जे आपल्याला कनेक्शन्स करायला लागतात, तर त्या प्रकारचे आपल्याला सगळ्या बारीक बारीक पार्टपासून मोठमोठ्याल्या पार्टपर्यंत आपल्याला सगळ्याची चांगली माहिती असायला पाहिजे. आणखीन काही पार्ट्स आहेत, हत्यारं आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपण व्यवस्थित लक्ष देऊन त्याची रचना कशी केलेली आहे, या प्रत्येक इलेक्ट्रिकल ह्याच्यात किंवा या प्रत्येक हत्याराची रचना करताना त्याला कसं केलेलं आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आपण आता बघतो की बघा किती प्रकारचे मिलेट्स आपले जे आपण नाचणी, गहू वगैरे करतो, ते किती प्रकारच्या फळभाज्या आहेत, किती प्रकारच्या वनस्पती आहेत, किती प्रकारची फळं आहेत, किती प्रकारचे हर्ब्स आहेत, किती प्रकारचे आपले बाकीचे मसाले आहेत. या सगळ्याची ज्यावेळेला माहिती असेल आणि त्या प्रत्येकाचा गुणधर्म माहिती असेल, त्याच वेळेला एखादा स्वयंपाकी, एखादा आचारी, एखादा शेफ, एखादा कुक हे आपल्याला चांगलं करून दाखवू शकतो. तसंच आपल्याकडे वजनाचे काटे आहेत. आपण वजनं ह्या अशा प्रकारच्या तराजूने सुरुवात केली होती. नंतर मग त्याला स्प्रिंग आले, नंतर मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आलं. अशा प्रकारचे आपण त्याचे लोड सेल्स आले. त्या लोड सेलचा वापर कसा करायचा, हे सगळी प्रॅक्टिकल्स आपण करून दाखवतो मुलांना, आणि त्याचं त्यावेळेला त्यांना ज्ञान होतं. त्यावेळेला त्याच्यातनं आणखीन ते नवीन नवीन सुधारणा किंवा त्याचं ॲप्लिकेशन वापरून लोड सेलचा कितीतरी नवीन नवीन वस्तू आपण बनवू शकतो. रॅक अँड पिनियन आहे, स्प्रॉकेट आहे. सायकलला फक्त बघतो आपण ते, पण कसं चालतं ते, त्यासाठी काय काय काळजी घ्यावी लागते, कशा पद्धतीने त्याची मांडणी करावी लागते. एकच जर असं नुसतं ठेवलं आणि जर आपण ते चालवायचा प्रयत्न केला तर ते चालणार नाही. तर ही सगळी सील्ड असेंबल्ड आहे. इथे तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीचं प्रिसिजन घेता येतं. आणि हे सगळी प्लास्टिकचे अशा प्रकारचे गिअर्स किंवा लीड स्क्रूज किंवा अशा प्रकारच्या पट्ट्या, मोटर्स आणून त्याच्यावरती आपण मुलांकडनं प्रात्यक्षिक करून घेतो. पर्यावरण संरक्षण, पुन्हा आपण आधी पण विषय केला होता की सगळं जे आपण संशोधन करणार आहोत ते संशोधन पर्यावरणाशी निगडीत आणि पर्यावरणाशी सुसुद्धपणे आहे का नाही. त्यामुळे रिसर्च आपला जेव्हा संपेल, जेव्हा आपण नुसता तो प्रॉडक्ट डेव्हलप न करता त्या रिसर्चचा वापर करून आपण पर्यावरणापर्यंत, पुन्हा पर्यावरणातनं आयटम घ्यायचे आणि पर्यावरणापर्यंत पोचवायचे. तसंच आता हे जे आहे हे सुरक्षितता क्रिया करण्यासाठी आपण झाडावरती चढायचं, इथे एक उदाहरण आहे. कसं डेव्हलप करायचं, काय असतं त्याच्यामध्ये, किती प्रयोग आत्तापर्यंत झालेले आहेत आणि आपली गरज काय आहे. China has just built the world's first laser logging machine. No chainsaws, no roaring noise, just pure high-tech precision. It uses LiDAR laser technology to scan and pinpoint tree trunks in real time. Instead of अशा प्रकारचे ज्यावेळेला आपण विचार चालू करू, आपला एक त्याचा प्रवास सुरू होईल विचारांचा, आणि मग जे आपण आत्तापर्यंत सगळं एक्सपेरिमेंट्स करून बघितलेत, त्या एक्सपेरिमेंट्सच्या प्रमाणे कल्पना येऊन नवीन नवीन ज्या लोकल गरजा आहेत किंवा आपल्या छोट्या छोट्या गटात आपण त्याच्यावरती उपक्रम चालू करूया. शिस्त,
मर्यादित चर्चा, जास्तीत जास्त शेअरिंग, शिकणे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे निरीक्षण कौशल्य विकसित करणे, सुरक्षा, स्वच्छता आणि पर्यावरणाचे रक्षण, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला नियमन करायचं आहे, नियम पाळायचे आहेत आणि मॅक्झिमम शिकायचं आहे, एन्जॉय करायचं आहे, मजा करायची आहे, शिक्षणातनं, ज्ञानातनं, कौशल्य आणि चांगली वृत्ती आपल्यासाठी तयार करायची आहे. हे आता वेगवेगळे आपले बाकीचे एक्सपेरिमेंट्स आपण जे करतो, पॅकेट्स आणलेली आहेत ती याच्यामध्ये आहेत. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की मराठी माणूस मागे का पडतो, अशी 23 कारणं आहेत. त्यातली जी लाल रंगात केलेली आहे त्याच्यावरती आपण जास्त चर्चा करणार आहोत आणि मराठी माणूस, मराठी मुलगा पुढे कसा जाईल याच्यावरती आपला या सगळ्या उपक्रमातनं जोर असणार आहे. आपण या सगळ्या व्हिडिओजमधून बघतोय की टीमवर्क किती महत्त्वाचं आहे. आणि जर आपण सगळे एकत्र आलो, सगळ्यांनी मिळून विचार केला, सगळ्यांनी मिळून त्याच्या संकटावरती, समस्येवरती किंवा नवीन जे आज जागतिक कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशनवरती कशा पद्धतीने आपण नियोजन करायला हवं आणि ते जर केलं तरच आपल्याला ह्या सगळ्याच्यातनं टिकाव राहणार आहे. आणि ते आपण या आत्ताच्या व्हिडिओजमधनं बघितलं. या टेक्नॉलॉजी रेडीनेस, मॅन्युफॅक्चरिंग रेडीनेसच्या वेगवेगळ्या लेवल्स आहेत. ते आत्ता आपण जास्त चर्चा नको, पण त्याचं ज्ञान असायला पाहिजे की जेव्हा रिसर्च करतो त्यावेळी प्रत्येक पायरी आपल्याला ओलांडून जावी लागत असते. आणखीन तरच ते प्रॉडक्ट होतं. खूप सायंटिफिकली ह्या सगळ्या गोष्टी विचार करून केलेल्या आहेत आणि त्याचं आपण ज्ञान घेणार आहोत. इन्क्लिनेशन असेल तर ते आपल्याला फिजिक्स, आपण भौतिकशास्त्रात जे शिकतो त्याचा नियमांचा वापर करून संशोधन करायचं. आणखीन ह्या सगळ्या ज्या आपल्याला चांगल्या चांगल्या आयडियाज याच्यामधनं तयार होतात त्या कशा पुढपर्यंत न्यायच्या आणि त्या पद्धतीने आपण गिअर इथे सायकलमध्ये किंवा जर मोटर लावायची असेल तर किती पद्धतीचे फोर्सेस त्याच्यावरती येऊ शकतील, ह्या सगळ्याचं जेव्हा करतो त्याच वेळेला आपलं प्रॉडक्ट अंतिम टप्प्यात जाऊन सगळ्या चाचण्यांमध्ये उत्तीर्ण होऊन कुठल्याही कामासाठी जर ती सायकल वापरली तरीसुद्धा ती चांगली गेली पाहिजे, सहज वापरता यायला पाहिजे. आणखीन युजरचं जो उपभोक्ता जो आहे त्याचं आपल्याला सर्टिफिकेट मिळालं पाहिजे.
वेगवेगळ्या प्रकारचे आपण या इथे बघतोय की किती पद्धतीने याच्यावरती विचार करायचा असतो. This boy, his name is Prathamesh, and another boy called Jitu, who used to be working in Mahindra and Mahindra. They used to earn about 5,000 rupees a month. A B school from Bombay, one of the outstanding B schools of India. They decided to do a very bold experiment. We are going to pick two of his boys who are barely 12th class pass, and they said we are going to put them in our college. They selected 14 mentors from amongst the students, and the mission given to them was, you will take these two kids with you through this 2 years MBA program. No punches will be pulled, no subsidy will be given, there will be no let down on the marks or the marking system because they don't have the privileged background. It is your job to train them everything that they don't know to pass the MBA. They have to teach them MS Word, Excel, they have to teach them Michael Porter's 5 courses in Vada Pav language. And the amazing thing is, that not only these two kids graduate from that college, in the merit list of the 16 came 11th and 13th, which means that they beat their own mentors. This is a picture which was taken in 2007, where you see them standing with Mr. Anand Mahindra. Now there are three very important aspects that I want to tell you about this story. The first aspect is, when they were earning 5,000 rupees a month, they were not a customer for a bank, they were not a customer for an automotive company, they were not a customer for a company, they were not customer for a, they couldn't. But the moment they got their first job, incidentally, both of them were placed in ICICI Bank. Their first starting salary was 6 lakhs. So from 60,000, they went to 6 lakhs. Now they became a customer for a bank. They became a customer for a bank. They became a customer for Mahindra & Mahindra. If you go to the US, UK, or any one of the developed countries, and you go to a McDonald's, see the person behind the counter, see the person behind the counter. In India, if a person is behind the counter, chances are they'll remain behind the counter for the rest of their life. These kids who used to serve tea to Mr. Anand Mahindra had a tea. The jump from this side of the tray to that side of the tray is the biggest jump. When these two kids graduated, they not only paid back that 5,000 rupees stipend which was being given to them by the college. They had to give them a stipend because they were earning members of their family. So they couldn't earn MBA. They couldn't take back 5,000 rupees a month. But they actually gave money to fund the two more. That ability of India to appreciate someone else's grief and pull that person along with them is very, very different from corporate India, where you edge out other people so that you can. We have to stop thinking of building smart cities with smarts. Instead of that, we have to start building cities with hearts. And to do that, we have to focus on India. And what was the cost of this project? The cost was financially zero. No money was required to be done because the 14 mentors, they learned what really happens on the street. How do people survive on less than 2,000, 3,000 rupees a month? So it was a win-win-win-win-win. ह्या उदाहरणामध्ये आपण बघितलं की जर एखादी संधी आपण एखाद्या मुलाला दिली, मुलीला दिली आणि त्याच्यावरती जर थोडीशी मेहनत घेतली, त्यांना बारकावे त्यातले शिकवले, तर ती मुलं खूप शाईन करू शकतात. हे आपलं भारतीय कल्चर जे आहे ते आपण जोपासलं पाहिजे. त्या मुलांनी शिकले, आनंद महिंद्रांच्याकडनं 5,000चं लोन घेतलं, ते त्यांनी फेडलं, पुढच्या 2 मुलांना शिकवलं आणि ही चेन चालू ठेवली. तर ह्याच पद्धतीचं आपल्याला आपल्या उपक्रमांमधनं शिक्षण घ्यायचं आहे, द्यायचं आहे आणि वाढवायचं आहे की जिथपर्यंत 140 कोटी भारतीय नागरिक या प्रत्येक संधीची त्याला जी एक गरज असते ती मिळवून द्यायची आहे आणि त्यातनं त्यांना शिक्षण देऊन आपल्याला मोठं करायचं आहे. आपण इथे थांबूया, कारण हे पुढचं आपलं लेक्चर जे आहे ते वेगळं लेक्चर आहे आणि अशा पद्धतीने आपण जेव्हा करणार आहोत त्यावेळेला हे जे आपण आता आहे ते EV इलेक्ट्रिक व्हेकल याच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ करूया. पण आज याची गरज खूप आहे, कारण इलेक्ट्रिक व्हेकल्सचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्यासाठी लागणारे टेक्निशियन्स, तंत्रज्ञ कमी पडत आहेत. सर्व्हिस स्टेशन्स आपल्याकडे बनवायला हवे आहेत. त्या सर्व्हिस स्टेशनमध्येही हे सगळे टेक्निशियन्सची गरज लागणार आहे. तर ते ज्यावेळेला तयार होईल त्यावेळेला आपण करूया. एक मी नुसतं क्लिक करत पुढे जातो की याच्यामध्ये आपण काय काय घेणार आहोत विषय, आणि नंतर डिटेल व्हिडिओ करूया.
इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे काय असतं, त्यांचं कशा पद्धतीने संरचना केली जाते, त्यासाठी कुठली तांत्रिक कौशल्य लागतात, त्याचे पार्ट्स काय काय असतात, त्याची रचना कशी केलेली असते गाडीमध्ये. नंतर काही चांगले व्हिडिओज आहेत, त्याला लागणारे पार्ट्स आहेत जे बाकीच्याही आपण उपकरणांमध्ये बघत असतो, ते सगळे पार्ट्स याच्यामध्ये आपल्याला वापरायला लागणार आहेत. आणि पुन्हा मगाशी आपण बघितलं तसं की बॅटरी आहे, त्याच्यामध्ये मोटर आहे, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम आहे, या 3 महत्त्वाच्या सिस्टीम्स आहेत. प्लस आपल्याला कम्युनिकेशन प्रोटोकॉल्स आहेत की आपल्याला जेव्हा आपण गाडी चालवणार आहोत तेव्हा एकमेकांशी बोलताना कसं करायचं, त्यालाही सॉफ्टवेअर आहे, प्रोग्रॅमिंग आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग आहे, समस्या जर आली तर ती कशी सोडवायची, अशा पद्धतीने आपण डिटेलमध्ये जाणार आहोत. आणि तसंच प्रगत इलेक्ट्रिक वाहनांमध्ये कशा पद्धतीने त्याचं ज्ञान असायला पाहिजे, कशा पद्धतीने बॅटरी चार्ज करायची, मोटरवरती करायचं, वायर हार्नेसिंग करायचं, आणि ह्या सगळ्या करताना विविध प्रकारची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे की कुठल्या कुठल्या पद्धतीची वाहनं असतात. पूर्ण प्युअर इलेक्ट्रिक असतं, प्युअर आपण जी पेट्रोल डिझेलवरती चालणे असतात, काही हायब्रिड असतात, आणि मग त्याचा काय धोका असतो, त्याचे प्रोटोकॉल्स काय आहेत, आणि बॅटरी हाताळणे आणि बदल कसा करायचा, कुठलं उपकरण कसं जोडायचं, त्याच्यावरती जो पॉवर सोर्स असतो तो जर आपल्याला काढायचा असेल, जर काही शॉर्ट झालं असेल तर ते कसं काढता येईल, सुरक्षा पद्धतीची माहिती घ्यायची आहे. इलेक्ट्रिकल वाहनांबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत, त्याचं सस्पेन्शन कसं असतं, त्याचे बाकीचे मोटर मेकॅनिक्स आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम्स कसे असतात, स्टिअरिंग मेकॅनिझम कसं असतं, पॉवर ट्रेन त्याची जी असते ती कशी असते, याची वैशिष्ट्य जाणून घ्यायची आहेत आपल्याला. अशा बऱ्याच गोष्टी आपण याच्यामधनं शिकणार आहोत, करणार आहोत, आणि इलेक्ट्रिक व्हेकलसाठी सुद्धा आपण तयार राहणार आहोत. आपलं हे प्रेझेंटेशन बनवायचं अजून थोडं काही बाकी आहे, त्याच्यामध्ये आपण लवकरात लवकर ते चेंजेस करून घेणार आहोत, ॲड करणार आहोत, आणखीन EVवरती सुद्धा एक सुंदर व्हिडिओ बनवणार आहोत.